2024 मध्ये मी काही अशा गोष्टी केल्या होत्या, अशा चुका केल्या होत्या की ज्याच्याने मला खूप मोठ्या पिरियडसाठी त्याची किंमत मोजावी लागली। पण ॲट द सेम टाइम मी त्या चुकांमधून शिकून आज जे काही बनली आहे ना, त्यामुळे मी खूप ग्रेटफुल आहे की त्या चुका घडल्या, पण त्याच्यातून मी जे बनली त्यासाठी मी थँकफुल आहे। सो मला ते ओपनली तुमच्याशी शेअर करायचंय, तुमच्याशी मनमोकळेपणाने बोलायचंय, म्हणून मी हा व्हिडिओ घेऊन आली आहे। आणि तुम्हाला असेच इंटरेस्टिंग व्हिडिओज बघायचे असतील, काही लाईफच्या गोष्टींचे व्हिडिओज बघायचे असतील, मी काय केलं आयुष्यात ते बघायचं असेल तर मला सबस्क्राइब करा, कारण की ह्याच्यासाठी तुम्हाला कोणतीही किंमत मोजायची नाहीये। पण अशा टॉपिक्सवर व्हिडिओ बनवायला जेन्युइनली गट्स लागतात। आणि जर मला असं दिसलं की ते तुम्हाला हेल्पफुल ठरतंय तर मी ते तुमच्यासाठी नक्की करेल। नंबर 1, मी खूप लवकर लोकांवर ट्रस्ट ठेवायची। मी त्या व्यक्तीला ओळखण्याच्या आधी किंवा त्या व्यक्तीला पूर्णपणे जाणून घ्यायच्या आधी त्या व्यक्तीला फ्रेंड मानायची, आणि ती माझ्या लाईफची सर्वात मेजर चूक होती। कधी कधी आपण आपल्या साईडने समोरच्याला फ्रेंड मानतो, पण ती व्यक्ती आपल्याला फ्रेंड मानत नसते आणि त्यामुळे आपल्याला खूप जास्त त्रास होतो। पण त्यानंतर मी त्या गोष्टी जशा आहेत तशा ॲक्सेप्ट करायला सुरुवात केली। मान्य आहे, सुरुवातीला खूप जास्त त्रास होतो, असं वाटतं की हेच आपल्याबाबत का घडतंय, आपल्याशीच लोक असे का वागतात, किंवा कोणाशी कसं वागावं, ट्रस्ट कसा ठेवावा हेही कळत नाही। आणि बरेच लोक याचमुळे ट्रस्ट इश्यूज मधनं जात असतात, कारण ते चुकीच्या व्यक्तीवर ट्रस्ट ठेवतात आणि त्यांना तिथून कुठून तरी काही ठेच पोहोचली, काही चुकीच्या गोष्टी घडल्या तर ते लोक पुढे पुन्हा नवीन नातं तयार करायला घाबरतात। आणि सेम गोष्ट माझ्याबाबत झाली होती, आणि म्हणून मी ठरवलं की स्लो डाऊन व्हायचं। म्हणजेच समोरची व्यक्ती आपल्यामध्ये किती इन्व्हेस्ट करतीये त्यानुसार आपण त्या व्यक्तीमध्ये इन्व्हेस्ट करायचं। इझी गोष्टी जेव्हा घडत जातात ना, जेव्हा फ्रेंडशिप खूप फास्ट घडते, तेव्हा आपल्याला फक्त छान गोष्टी दिसतात, म्हणजे आपल्याला त्या व्यक्तीतले सगळे पॉझिटिव्ह पॉइंट्स दिसतात, पण बिगर पिक्चर दिसत नाही। ती व्यक्ती ऍक्च्युअल मध्ये कशी आहे ते दिसत नाही, आणि तिथेच सगळ्या चुका व्हायला लागतात। म्हणून आपण व्यक्तीला समजून घ्यायला वेळ घ्यायचा, आणि प्रत्येकच व्यक्ती ही आपली फ्रेंड नसते हे पण समजून घ्यायचं। कारण बऱ्याच वेळा आपण कुठल्याही व्यक्तीला फ्रेंड म्हणून कन्सिडर करतो, लाईक एखादा कलिग असेल त्यालाही आपण फ्रेंड म्हणतो, एखादा कॉलेजमध्ये असेल बॅचमेट असेल त्यांनाही आपण फ्रेंड कन्सिडर करतो, एका कॉलनीमध्ये राहणार असेल त्यांनाही आपण फ्रेंड म्हणून कन्सिडर करतो। पण फ्रेंडशिप ही मोठी टर्म आहे, म्हणजे त्याच्यामध्ये ट्रस्ट आला, लॉयल्टी आली आणि इक्वल एफर्ट्स आले। आणि जर तसं काही होत नसेल आणि फक्त तुम्ही तुमचे एफर्ट्स टाकत असाल, तुम्ही पटकन विश्वास ठेवून त्या व्यक्तीसाठी एक्स्ट्रा एफर्ट्स टाकत असाल, पण जेव्हा तुम्हाला गरज असेल तेव्हा ती व्यक्ती तिथे नसेल, तर ती फ्रेंडशिप नाहीये। तुम्हाला फार वाईट वाटेल ह्या गोष्टीचं, पण अशा फ्रेंडशिप पासून तुम्ही दूर राहा, कारण की अशी फ्रेंडशिप तुम्हाला टेम्पररी बेसवर छान फील करून देऊ शकते, पण जेव्हा तुम्हाला त्या व्यक्तीची खरंच गरज असते, तुमच्या लाईफमध्ये मोठे इन्सिडेंट घडतात, तेव्हा तुम्हाला कोणत्या तरी व्यक्तीच्या सपोर्टची गरज असते, तेव्हा असे फ्रेंड्स पळून जातात। ते काही पण कारणं सांगतात, पण ते तुम्हाला सपोर्ट देत नाही, आणि त्यावेळेस खूप जास्त मोठा धक्का बसतो। आणि त्यावेळेस असं वाटतं की आपण काय केलं या फ्रेंडशिपमध्ये, आपण आपला वेळ वाया घालवला, आपली एनर्जी वाया घालवली, आपला पैसा वाया घालवला, पण आपल्याला त्याच्यामध्ये काय मिळालं, आणि मग तेव्हा यूज झाल्याचं फील होतं। सो तुम्ही असं करू नये, म्हणून मी तुमच्याशी क्लिअरली शेअर करते की फ्रेंडशिप होताना त्या प्रोसेसमधून जा। खूप घाई करून पटकन कोणाला तरी फ्रेंड मानून ती व्यक्ती माझी फ्रेंड आहे मग मला असं केलंच पाहिजे, किंवा मी असं केलं नाही तर ती व्यक्ती माझ्याबद्दल काय विचार करेल, ह्या सगळ्या गोष्टींचे ओव्हरथिंक करून एक्स्ट्रा एफर्ट्स टाकायला जाऊ नका। ज्या गोष्टी ज्या पेसमध्ये चालल्या त्या पेसमध्ये जाऊ द्या, थोडा वेळ घ्या। नंबर 2, कम्फर्टेबल होणं। मी एका पॉइंटला इतकी जास्त कम्फर्टेबल झाली होती माझ्या घरच्यांबरोबर, माझ्या फ्रेंड्स बरोबर, की मी एका पद्धतीने पुढे जाण्यासाठी काय लागतंय याचा विचार करणंच सोडून दिलं होतं। मी जे करत होती ते करतच होती, पण त्याच्यामध्ये मी काय इनोव्हेटिव्ह काय पद्धतीने करू शकते, काय क्रिएटिव्ह करू शकते याचा मी कम्प्लिटली विसरली होती, आणि त्याच्यामुळे माझी ग्रोथ कुठेतरी स्टॅग्नंट झाल्यासारखी वाटत होती। मला एकीकडे हवं होतं की माझ्या लाईफमध्ये काहीतरी चांगलं घडावं, कुठेतरी काहीतरी चांगलं भारी अपॉर्च्युनिटी मिळावी, पण ॲट द सेम टाइम मी त्याच्यावर काहीही काम करत नव्हते। पण माझ्या आयुष्यात काहीतरी इंटरेस्टिंग घडावं, मला काहीतरी चांगली अपॉर्च्युनिटी मिळावी हे मला सतत वाटत होतं, आणि त्याचं मेजर रिझन होतं आपण खूप जास्त कम्फर्टेबल होतो।
म्हणजे आपण घरात कम्फर्टेबल होतो, आपण ऑफिसच्या ठिकाणी कम्फर्टेबल होतो, आपण त्या फ्रेंड सर्कलमध्ये, ते जे काही कलिगचं सर्कल असतं, सगळ्या गोष्टींमध्ये आपण खूप जास्त कम्फर्टेबल होतो आणि आपण नवीन अपॉर्च्युनिटी नाही शोधत. म्हणजे आपल्याला एखादा जॉब जरी स्विच करायचा असेल तरी आपण असा विचार करतो की यार इथे काय वाईट आहे, म्हणजे ठीक आहे ना, कारण की आपल्याला ते कुठेतरी कम्फर्ट झोनला चॅलेंज होणार असतं आणि आपल्याला एक्झॅक्टली तेच नको असतं. आपण त्या कम्फर्टेबल सिच्युएशनमध्ये इतकं अडकतो की आपण आपल्या ग्रोथचा पण विचार नाही करत आणि तिथून कुठून तरी प्रॉब्लेम स्टार्ट होतात. जर आपल्याला खरंच जेन्युइनली काहीतरी करायचं आयुष्यात हे जर आपल्याला माहिती असेल ना, तर आपण त्या गोष्टीतनं बाहेर आलं पाहिजे, त्या ककूनमधून बाहेर आलं पाहिजे. नंबर 3, स्वतःवर प्रचंड हार्ड होणं. म्हणजे कधी कधी आपल्याला समजत असतं की आपली बॉडी काहीतरी विचित्र रिस्पॉन्ड करतीये, आपण इमोशनली आत्ता सध्या वल्नरेबल स्टेटला आहे, किंवा आपल्याला एखादी पार्टी अटेंड नसते करायची कारण तिथे कुठेतरी टॉक्सिक लोक असतात, आपण ओव्हरस्टेज करतो, आपण काम खूप जास्त करतो, आपण रेस्ट नाही घेत, आपण गोष्टी करतच जातो आणि खरंच म्हणजे आपण आपल्याला माणूस म्हणून न बघता एखादं मशीन बघायला लागतो. म्हणजे मला आठवतंय की मी घड्याळाच्या काट्याप्रमाणे माझं स्केड्यूल असायचं पूर्ण, आणि मी ते काहीही विचार न करता फॉलो करायची. मला कोणाला भेटायचं असेल त्यांना सुद्धा मी टाइम टू टाइम भेटायची, जस्ट बिकॉज इतके जास्त कामं होते. आणि त्यामुळे सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये मी प्रचंड आजारी पडले आणि मला लिटरली मी ओव्हर स्ट्रेस होती म्हणून मला ऍडमिट करावं लागलं. आणि त्या वेळेस मला असं फील झालं की कुठेतरी आपण स्टॉप झालं पाहिजे. म्हणजे स्वतःला सतत पुश करत राहणं आणि गोष्टी रशमध्ये जाणं म्हणजे स्वतःवर प्रचंड हार्ड होणं खूप चुकीचं आहे. आणि त्यावेळेस मला समजलं की जसं आपण फिजिकल गोष्टींकडे लक्ष देतो तसं आपण इमोशनल गोष्टींकडे पण लक्ष दिलं पाहिजे. आणि आपल्याला जर कुठे इमोशन्समध्ये कुठेतरी चढउतार होत असेल, कुठेतरी स्ट्रेस होत असेल, तर ते फिजिकली रिफ्लेक्ट व्हायला लागतं. आणि एक्झॅक्टली माझ्याबाबत तेच झालं. आपण आहे ना खूप गोष्टी टार्गेट करतो, आपण असं वर्षाच्या सुरुवातीला ठरवतो की हे करायचंय, ते करायचंय, हे अचीव करायचंय, ही ट्रिप करायची, आणि त्यानुसार आपण स्वतःला प्रचंड स्ट्रेसमध्ये टाकतो, खूप स्ट्रेच करतो, कारण आपण कुठल्या तरी रेसमध्ये धावत असतो. पण आपल्याला हे नाही समजत की आपण हे सगळं आपल्या हॅपीनेससाठी करतोय. आणि जर आपणच हॅपी नसू तर या सगळ्या गोष्टी, किती पण पैसे मिळू दे, कुठल्या पण चांगल्या ठिकाणी आपण फिरायला जाऊ दे, किती पण एक्सपेन्सिव्ह हॉटेलमध्ये खायला मिळू दे, काहीच मॅटर नाही करत. आणि मला लिटरली ते रिअलाइज झालं त्यावेळेस. मी माझ्या लाईफचा खूप मोठा मेजर डिसिजन घेतला. मी माझं करिअर कम्प्लिटली चेंज केलं. आणि त्यामुळे मला असं वाटतं की या 3 मिस्टेक्स मी जर नसत्या केल्या तर मे बी मी काहीतरी वेगळी पर्सनॅलिटी असती, मी आत्ता जे आहे ते नसती. आणि आत्ता मी जे आहे ना त्यासाठी मी प्रचंड ग्रेटफुल आहे. सो मला असं वाटतं की या गोष्टी ज्या घडल्या त्याच्यामुळे मी प्रचंड मोठे लेसन शिकली, ज्याच्याने मला ग्रो व्हायला मदत झाली, मला माणसं ओळखायला मदत झाली, मला प्रोफेशनल लाईफ आणि पर्सनल लाईफ बॅलन्स करायला मदत झाली. आणि मला असं जेन्युइनली वाटतं की तुम्ही पण तुमच्या लाईफमध्ये या मिस्टेक्स नको करायला. आणि जर तुम्ही करत असाल तर प्लीज स्टॉप, थोडासा वेळ घ्या, विचार करा नक्की काय हवंय आपल्याला, आपण आपल्या पद्धतीने कामं कशी करू शकतो, आपण लोकांना समजतोय तसे ते खरंच आहेत का, या सगळ्या गोष्टींचा शांतपणे विचार करा आणि मग डिसिजन घ्या की लाईफमध्ये काय करायचंय ते. आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा तुमच्या सगळ्या मित्रांबरोबर, ज्यांना हे समजण्याची गरज आहे की स्वतःवर हार्डून काहीही होत नाही, आपण आपलं लाईफ जगायला आलेलो आहे, घालवायला नाही. आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की सबस्क्राईब केल्यानंतर मी असेच इंटरेस्टिंग व्हिडिओज घेऊन येईल. आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर बघायला आवडेल ते.